Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी बार्शीमध्ये भगवंत महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केलं जात आहे. तर या भगवंत महोत्सवाच्या परंपरेबद्दल आपण काय सांगाल? निश्चितपणानं आपण जर पाहिलं जगाच्या पाठीवरती एकमेव भगवान मंदिर बार्शी तालुका या ठिकाणी आहे. कारण आपण पौराणिक जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर भगवंत हे भक्ताला भेटण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये आलेले होते आणि मूळ दशावताराचा मूळ अवतार जो मूळ विष्णूंचा आहे तो या ठिकाणी प्रकट झालेला आहे. त्यामुळं दरवर्षी आपण या ठिकाणी हा भगवान महोत्सव साजरा करत असताना 2026चाही भगवान महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करतोय. यामध्ये कार्यक्रमाची मेजवानी कशी असेल आणि उपस्थिती प्रमुख कोणाची असेल? सर, अत्यंत मोठ्या स्वरूपाचे जे देश पातळीवर ते गाजलेले नाटक, त्याचबरोबर मोठमोठे नाट्ये, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा, त्याचबरोबर भक्तिगीत, या सर्व विविध महिलांकरता होम मिनिस्टर अशा सर्व स्तरातील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. आणि खास करून भगवान प्रकट दिन हा 28 तारखेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा दिंडी महाप्रसादाचं एक 25-30 हजारच्या पुढं सर्व नागरिकांकरता भगवान भक्तांकरता आयोजन केलेलं असतं. फटाकड्याची आतिषबाजी असते, सर्व भक्तिमय वातावरण झालेलं असतं 28 तारखेला. त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सहपरिवार यावं अशी आम्ही विनंती केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. बावनकुळे साहेब आहेत, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे, त्याचबरोबर छत्रपती घराण्यातील छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे. अशा सर्व त्याचबरोबर जयकुमार रावल साहेब पणन मंत्री यांनाही निमंत्रित केलेलं आहे. चंद्रकांत दादा या सर्व मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. बरेच आमदार मंडळी, त्याचबरोबर जे काही प्रत्येक क्षेत्रामधले विधितज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, काही आदर्श शिक्षक आहेत किंवा या समाजामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं अशा प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केले. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.